आत्ताचा आक्रोश ऐकला, हा आक्रोश आहे एका 3.5 वर्षाच्या बाळाच्या घरच्यांचा, जिच्यासोबत एवढं भयानक कृत्य करण्यात आले की सांगताना सुद्धा या गोष्टीचं खूप हे वाटतंय, वाईट वाटते ती सांगताना सुद्धा. शिवछत्रपतींचा महाराष्ट्र म्हणजे महापुरुषांचा राष्ट्र जे आहे तो महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रात अशी घटना घडणे आणि ते आम्हाला तुम्हाला सांगायला लागणे, याचं एवढं दुर्दैव कुठलंच नाही. असा शंड महाराष्ट्र ह्याच्या आधी कधीही पाहिला नव्हता. हा लढवय्या महाराष्ट्र आहे आणि त्याच्यात असले सरकार, न्यायपालिका आणि सुरक्षा व्यवस्था ह्या शंड प्रणालीवरती ही एक प्रकारे म्हणजे चपराक आहे. अशी घटना हा एक काळा डाग आहे, महाराष्ट्राच्या माथ्यावर लागलेला काळा डाग. आता ही घटना तर कोणी उचलली पण नव्हती मीडियाने, कालपासून मीडियामध्ये आली आहे, नाहीतर दाबली असती. पण कशामुळे आली? सोशल मीडियामुळे बाहेर आली. नाही तर कोणाला या घटनेची काही माहिती नव्हती, काहीच नव्हतं. तिथल्या लोकांनी, तिथल्या जनतेनी ही घटना आणि महाराष्ट्राच्या जनतेने ही घटना उघडकीस आणली किंवा लोकांच्या समोर आणली. आणि म्हणतात ना, लढल्याशिवाय तुम्हाला इथं न्याय नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्या देशात तुम्हाला न्याय घ्यायचा असेल ना, तुम्हाला लढावंच आणि तुम्हाला हिसकावून घ्यायला लागेल. नाही तुम्हाला मागून न्याय मिळणार नाही, भेटूच शकत नाही. आत्ता जे काही प्रकरणं बाहेर येत आहेत, जे जे न्यायालयातले केसेस म्हणा किंवा ज्या काय असतील, ज्या प्रकारे आता निठारी कांडचे दोघंही बाहेर आले, आतमध्ये कोण नाही राहिलं, दोघं बाहेर आले आणि ते पोरांना मारलं कोणी, हाही प्रश्नच आहे. असे जर आरोपी सुटणार असतील किंवा असे जर लोक बाहेर येणार असतील, आता ते सेम घटना साताऱ्यामध्ये झाली ती, त्यातला आरोपी होता त्याने पहिले तीच गोष्ट केली होती म्हणून तो आतमध्ये गेला. त्याच प्रकारची म्हणजे त्याने छेडछाड केली होती, त्या छेडछाडीच्या प्रकरणामध्ये तो आतमध्ये गेला. बाहेर आला, बाहेर येऊन ज्या मुलीच्या बापाने ज्या पोरीची छेड काढली होती त्या केसमध्ये जो पाठपुरावा करत होते त्यांच्याच मुलीवरती त्याने येऊन बलात्कार करून तिला पण ठार मारलं. विकृती ही विकृतीच असते, विकृती कधीही सुधारू शकत नाही, असं कधीही होत नाही. राक्षस कधी देव झालेला बघितला आहे? कधीच नाही. राक्षसच राहणार. डुक्कर कितीही साबणाने धुवा, डव साबणाने धुवा, नाही तर संपूर्ण धुवा, नाही तर कुठल्याही साबणाने धुवा, ते गटारातच जाणार. त्याच्यावर आत्तर तुम्ही आत्तराने आंघोळ घाला त्याला, ते गटारात जाणारच. त्याच्यामुळं असल्या विकृती ज्या तयार होत आहेत ह्या ठारच मारल्या पाहिजेत, त्याच्याशिवाय होणार नाही. आता इथं दादा भुसे साहेब जाऊन आले, त्याच्यानंतर हे केस जसं काय मीडियाने बऱ्यापैकी म्हणजे कव्हर केली, अजून म्हणजे उचलून नाही धरली, कव्हर केली बोलतोय मी. उचलून धरणे आणि कव्हर करणे याच्यात फरक आहे. त्यांनी फक्त कव्हर केली, कव्हरेज दाखवले 2-2 मिनटाचं, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही दाखवलं. दादा भुसे साहेब त्यांनी रस्ता अडवला, ते गावकऱ्यांनी रस्त्यावरती आंदोलन झालं. आंदोलन झाल्यानंतर तिथं त्या जिल्ह्याचे मंत्री दादा भुसे हे तिथे गेले. दादा भुसेंना एकच म्हणणं आहे, तुम्ही खरंच जर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य असाल तर त्या बाळाला न्याय मिळवून द्याल, ही तुमची जबाबदारी आहे, हे तुमचं कर्तव्य आहे की त्या बाळाला न्याय मिळवून देणं. आम्ही ऐकत आलो आहे आतापर्यंत की धर्मवीरांच्या ठाण्यात जोपर्यंत धर्मवीर होते, आता तर कुडंबड होत आहे, अजून पण एवढे नाहीत, पण थोडी बहुत अशा केसेस येतात अत्याचाराच्या किंवा कसल्या,
तर जोपर्यंत धर्मवीर दिघे साहेब होते तोपर्यंत ठाण्यामधले कुठलेही न्यूजपेपर उघडून बघा, ठाण्यामध्ये अत्याचार होत नव्हते. त्याला कारण पण तसंच आहे की धर्मवीरांचा न्याय वेगळा होता. तुमचा न्यायपालिकेतला तुमचा न्याय तो वेगळा, धर्मवीर दिघे साहेबांच्या दरबारात जो न्याय व्हायचा तो वेगळा होता. हे सगळ्यांना माहिती आहे कसा न्याय होता तो. किती कुठं काढले, किती काय झाले सगळ्यांना माहिती आहे. पण असंच झालं पाहिजे, इथून पुढं सुद्धा हीच गोष्ट झाली पाहिजे, तर हे थांबणार आहेत, नाही तर नाही थांबणार. असं पेटत राहणार, वाढत राहणार. आता जो ते साताऱ्यातली आत्ता झाले 2 महिनेभर नाही झाले त्याला, आणि त्याच्यानंतर ही घटना. ते लहान लेकरूच होतं काय, 5-6 वर्षाची बाळ होतं ते. हे पण 3-3.5 वर्षाचं, म्हणजे ज्याला अजून काय म्हणतात त्याला, भूक लागल्यानंतर स्वतःला खायचं, पोटाला खायला लागतं हे पण त्याला माहीत नाही. घरच्यांना आणून खाऊ घालायला लागतं की बाळा खा, हे सुद्धा ज्या बाळाला कळत नाही. अशा बाळासोबत अशी घटना घडणं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. बघूया काय होतं ते. पण तरी तुम्हाला आता घटना काय ती तुम्हाला सांगतो. घटना बघायला जायची आपल्याला नाशिकचं मालेगाव आणि मालेगावमधलं डोंगराळे. मालेगावपासून 25 ते 30 किलोमीटरवरचं गाव आहे, ग्रामीण भाग. बऱ्यापैकी लोकवस्ती आहे, जवळजवळ 5-7 हजाराची लोकवस्ती गावाची. त्या गावामध्ये एक कुटुंब राहते. कुटुंबाचं नाव आहे दुसाने कुटुंब. सुवर्णकार समाजाचे आहेत आणि त्यांचं काय तेवढं एकच घर आहे तिथं, जास्त घरं नाही त्यांची. सुवर्णकर कुटुंबाचे त्या कुटुंबातले जगदीश दुसणे, आणि जगदीश दुसणे यांना 2022 साली एक कन्यारत्न प्राप्त झालं. घरात आनंदाचं वातावरण, अतिशय दिसायला बाळ अतिशय गोंडस, अतिशय गोड. तिचं नाव ठेवलं यज्ञा जगदीश दुसाने. आता यज्ञा जशी जशी मोठी व्हायला लागली, घरच्यांची लाडकी झाली आणि बोलकी, एकुलते एक लेकरू, अतिशय बोलकी, घरातली सगळ्यांची लाडकी. जो 3-3.5 वर्ष झाल्यानंतर आता काय करतात, लवकरच पोरं शाळेत टाकतात. त्यांनी पण शाळेत टाकली. शाळेत झालं, रोज शाळेत न्यायला बस यायची, बस शाळेत घेऊन जायची. रोज आई किंवा आजी, घरातलं जेवण असेल तिला रोज सोडायला आणि घेऊन यायला रोज राहायचे. दरवाजामध्ये दारात बस यायची रस्त्यावरती, रोज त्या बसमध्ये बसवायला जाणार, रोज तिला घ्यायला येणार. एक लेकरू असल्यामुळे लाडाचं खूप, घरात खूप लाड. आता रोज शाळेतून घरी यायची, हे रोजचं काम. आता दिवस उजाडला 10 नोव्हेंबर 2025, रविवारचा दिवस. 10 नोव्हेंबरला सगळे रविवारच्या दिवशी सगळे म्हणजे पोरं घरीच, कारण सुट्टीचे दिवस. रविवारची सुट्टी म्हणजे पोरांना सगळ्यात आवडता दिवस म्हणजे रविवार, सुट्टीचे दिवस. शनिवार नाही रविवार, कारण शनिवारी हाफ डे असतो, पण लवकर शाळा असल्यामुळे थोडीशी पोरं नाराज असते. पण रविवारी फुल सुट्टी, दिवसभर खेळायचं मनमुरादपणे. गावात बागडायची, इकडे तिकडं भांडेगोंडे खेळ, इकडं लापाछपी, धराधरी. आता जे पोरं मोबाईलमध्ये असतात मोस्टली, पण अजून मी गावाकडं मोबाईल कमी आहेत. सिटीत जसं काय मोबाईल आहे, टी व्ही आहे. गावाकडं असं नाही, गावाकडं अजून मी पोरं खेळायला जातात मैदानात, फुल धुळीने भरून बिरून घरी येतात संध्याकाळी, एकदम मातीत लोळून. असाच रविवारचा दिवस. यज्ञाला पण त्या दिवशी सुट्टी होती. वडील जगदीश दुसाने त्या दिवशी बाहेरगावी गेलते कामानिमित्त. आता माणसाला कामच असते, कामानिमित्त बाहेर गेलते ते. पण आजी आजोबा पाहुणेरावळ्याकडे गेलते. घरी आई आणि यज्ञ हे दोघीच. आता यज्ञानी सकाळी उठली, नाश्ता बिस्ता खारी बिरी खाल्ली, खारी खाऊन डायरेक्ट पोरत खेळायला. सकाळ 8-9 वाजता उठल्यानंतर डायरेक्ट पोरत खेळायला.
खेळायला गेले, घरचे सगळे गेले बाहेर, जे जिकडे तिकडे. आई पण कामात लागली, स्वयंपाक पाणी. आता गावाकडचे मोस्टली गावाकडचा दिवस असा सुरू होतो. सकाळी उठणे, पाणी बिणी तापवून देणे, चुलीवर पाणी तापवून देणे, स्वयंपाक बनवणे, सगळ्यांना नाश्ता बिष्टा देणे, सगळे कामाला गेले. बाईचा हा रोजचा दिनक्रम सांगतो. सकाळी झाडू मारणे अंगणामध्ये, झाडू मारल्यानंतर मग सगळ्यांना पाणी तापून ठेवणं, मग सगळ्याच्या आंघोळी, मग आंघोळी असतो लगेच नाश्ता बनवून झाला की लगेच जेवण. ह्याला मग 9-10 वाजतात. मग सगळ्यांचे तोपर्यंत आंघोळी बिंघोळी करून झालेले असल्यामुळे सगळ्याचे कपडे जमा होतात. कपडे जमा झाले की 10 नंतर परत कपडे बिळे धुवायचे. कपडे धुवून असे 12-1 वाजतो. आंघोळ बिंघोळ करून स्वतः आंघोळ करून कपडे बिळे घरच्यांचे धुवून मग तिथून परत दुपारचं जेवण आणि मग बाकीची कामं. असं सगळा दिनक्रम असतो. तर आता यज्ञ गेली खेळायला. आता सगळे तिचे वडील गेले बाहेरगावी, म्हणजे ते तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्या कामानिमित्त गेले. आजी आजोबा पण पाहुण्याकडे गेले. घरी यज्ञ आणि आई दोघीच होत्या. यज्ञ पण गेली खेळायला, घरी राहिली आई. आईने पण सगळी कामं बिमं आपली आटपली बिटपली, कपडे बिपडे धुवून बिवून सगळं वस्तू. दुपारचा 12-1 वाजला आणि यज्ञ गेली कुठं होती, त्यांच्या शेजारी जे म्हणजे घराच्या बाजूलाच अशी वाळू टाकलेली होती, वाळूचा ढिगारा. त्या वाळूच्या ढिगाऱ्यावर खेळायला सगळे गल्लीतले पोरं बिरं घेऊन सगळे तिथे खेळायला, सगळे लेकरं. आता आईला वाटलं गेलं लेकरू खेळतंय तिथं, खेळत असं म्हणली. आईला काही ध्यान आलं नाही तिथं, खेळतं म्हणजे खेळू दे. आज काय सुट्टीचे दिवस असल्यामुळे काय बोलवायची काही हे नाही. भूक लागल्यानंतर घरी येईल म्हणे. आता आईने जेवण बिवून झालं होतं आईचं पण. जेवण बिवून झाल्यानंतर थोडीशी पडली. तिला वाटलं आता येईल. मग 2 वाजून गेले, जवळजवळ 3 वाजत आले. 3 वाजले तरी यज्ञ घरी आली नाही. आता आईला काळजी वाटेल. आई म्हणली अरे हिला आज भूक नाही लागली, सकाळपासून गेली पोरगी, फक्त खारी खाऊन गेली खेळण्यात. सगळ्यांना माहिती आहे खेळण्यात पोरं दंग होतात, त्याच्यामुळे त्यांना खाई प्यायचं काय भान राहत नाही. आई बोलली आता हिला कमसे कम घरी आणून जेव तरी घालू, परत गेली तरी चालेल, एकदा घरी तरी घेऊन येते तिला. गेली, बघितलं बाळूची ढिगारी कोणीच नाही. याला त्याला विचारायचं म्हणले पोरं खेळत होते आता, पण सगळे घरी गेले म्हणे. आजूबाजूच्यांना विचारलं, ते म्हणे घरी गेले सगळे पोरं. घरी गेले ते म्हणले सगळे पोरं घरी गेले, मग ही पोरगी कुठे गेली? पोरगी कुठे गेली म्हणलं, तिला वाटलं दुसरीकडे कुठेतरी खेळायला गेल्या, दुसऱ्या गल्लीत बिल्लीत असं कुठं. ती दुसऱ्या गल्लीत जाऊन बघितलं तिच्या आईने, तिकडे बी पोरगी नाही. मग तिला काळजी वाटायला लागली. आता जवळजवळ 3-3:30 नंतर ती शोधायला गेली होती. त्याच्यामुळे 4 वाजेपर्यंत तिने सोडलं. 4-5 वाजता शोधलं, पोरगी भेटाणं कुठंच. अरे पोरगी गेली कुठं, सगळ्याकडे शोधते बघते. इकडे गेली असेल, तिकडे दुकानात असेल, गोडं लपवून बसली की काय, पुढे गेली. आणि सध्या काय आहे, बिबट्याची भीती आहे गावाकडं. बिबट्याची भीती असल्यामुळे झालं आहे काय, बिबट्याचे सॉफ्ट टार्गेट आहेत, लहान लेकरं आणि म्हातारी माणसं. तर आता ते तिला वाटलं पुढं आपल्या लेकरासोबत काय झालं, म्हणजे बिबट्याने तर नाही नेली बाबा, भीतीच ना, आईचं काळीच आहे ती. शेवटी आई असते. मग तिला काळजी वाटायला लागली अजून. मग तिने अजून बी शोधलं आजूबाजू, मग भेटाना. मग ती रडायला लागली, एकदम रडलेला चेहरा झाला फुल. मग तिने लगेच तिच्या बापाला फोन केला. ती म्हणे पोरगी काय भेटाना घरी. पोरगी भेटाना असं म्हटलं, तिथं कुठंतरी बघ शेजारी इकडे तिकडे असन. ती म्हणली नाही, मी जवळजवळ 1.5-2 तास झाले म्हणली शोधते, पण पोरगी काय भेटत नाही. बापाने लगेच काम बिम सोडून डायरेक्ट घरी आले. मग दोघांनी मिळून शोधायला सुरुवात केली. मग गावकऱ्यांना तो पण माहिती पडलं की पोरगी सापडत नाही यांची, कारण आईचं रडणं बिडणं तिचं चालू झालं. त्याच्यावर लोकांनी पण बघितलं की भेटत नाही आहे. तर 4 लोक अजून त्यांच्यासोबत शोधायला लागले. तोपर्यंत ह्या सगळ्या गडबडीत 4-4:30-5 वाजून गेले. ते 5-5:30 वाजत आले. तोपर्यंत शेतातले सगळे जे होते ते सगळे बी घरी आले. यांनी व्हॉट्सॲपवरती पण फोटो टाकला की बाबा पोरगी हरवली आहे, कोणाला जर भेटली तर घरी आणून सोडा.
कळवा, तिची आई काळजीत आहे, कोणाला भेटले असेल तर सांगा. सगळ्या गावामध्ये मेसेज स्प्रेड झाला, म्हणजे व्हॉट्सअपवरून सगळ्यांना पाठवलं. व्हॉट्सअपचे आता गावाचे ग्रुप असतात गावकऱ्यांचे मोठे मोठे, तर ते सगळ्या ग्रुपमध्ये यांनी मेसेज पाठवला. तिच्या बापाने त्यांनी गावातल्या पोरांनी मेसेज टाकले ग्रुपवरच्या की पोरगी सापडत नाही आहे, कोणाला भेटली तर घरी आणून सोडा म्हणून. आता सगळं गाव जमा झालं, जवळजवळ सारा गाव जमा झाला. आता एवढं लेकरू हारायला मानल्यानंतर गाव आहे, गावाकडं जमा होतात. सिटीत एक वेळेस होत नाही, पण गावाकडं लगेच गाव जमा होतं. दुश्मन असलं तरी सुद्धा तो दुःखाच्या काळात येतोच, असं आहे. सगळे तरुण पोरं बिरं आता संध्याकाळचं 5 नंतर सगळे कामावरून सुटले, कोणी शेतातले आणि आजूबाजू सगळेच जमा झाले. आता जमा झाल्यानंतर मग आणखीन घरच्यांना जसं काय ताकद भेटली की शोधायला, आणखीन एरिया कव्हर करायला. मग सगळ्यांना जिकडे तिकडे पाठवायला, मग सगळ्यांना जिकडे तिकडे पाठवलं. सारे पोरांनी गाड्या काढल्या पटापट लगेच शोधायला सारीकडेच. मग सारे शेतात, विहिरी, नद्या, नाले सारं. तरुण पोरं म्हणजे ताकद आहे, त्यांनी एकदा ठरवलं की मग कामाला लागतात. सारे लगेच गाड्या काढल्या, गाड्या काढून सारे शोधायला. सारे एरीत बुड्या घेऊन पोरांनी शोधली. प्रत्येक विहिरीत बुड्या घेऊन पोरांनी पोरगी शोधली. ही तरुण पोरांचं म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे की त्यांनी असे गावाकडे तरुण आहेत, अजून पण असे पण पोरं आहेत की दुःखाच्या समयी किंवा संकट काळामध्ये हीच पोरं कामाला येतात. सगळ्या पोरांनी एरीत उड्या घेऊन पोरगी शोधली. पोरगी काय कुठं भेटना, सगळी शेतं शोधली, ऊसाची वावरं म्हणा किंवा जे ते पिकं सारी तोडून काढली, कुठंच पोरगी भेटना. पोरगी गेली कुठं म्हणे. आता सारा शोध चालू होता, साऱ्या गोष्टी चालू होत्या. ह्या सगळ्या शोधामध्ये एक जण होता, त्या सगळ्यांसोबतच होता तो. त्याचं नाव विजय संजय खैरनार, 24 वर्षे वय. वन साईड कट मारून गावात बोंबलत फिरणे. आजीकडं राहायला, आईबाप नाही. हा आरामबरोबर त्यांच्यातच फिरत होता. आणि जे व्हॉट्सअपला मेसेज वगैरे टाकले हे त्याने सांगितलं होतं की व्हॉट्सअपला तुम्ही टाका म्हणून. आज तो प्रत्येक ठिकाणी पुढं जाऊन भेटली का सारीकडे करत होता. आता कुठंच भेटाना झाली. सगळे घरी आले. मग घरी आल्यानंतर ते जे लहान पोरं होती त्या पोरांना पण बोलवलं. आता सगळे आले, सगळ्यांनी. आता त्याला विषय असा झालेला, त्या पोरांनी सांगितलं की आम्ही वाळूत खेळत असताना हा विजय त्या ठिकाणी आला होता आणि त्यांनी आम्हाला चॉकलेट दिलं. चॉकलेट देऊन तो यज्ञाला घेऊन गेला. त्यांनी त्याला विचारलं का बाबा तुझ्यासोबत आलती मग आहे का काय माहिती तुला. तो म्हणला नाही भाऊ, माझ्यासोबत आलती म्हणला, पण मी तिला चॉकलेट दिलं, दुकानात सोडली, दुकानातून मी घरी निघून आलो म्हणला. मला नाही माहिती, मला काय माहीत नाही भाऊ. आता असं म्हणलो घरच्यांनी मी त्याच्यावरती काय म्हणजे त्यांनी पण एवढं त्याच्यावरती हे नाही केला की ठीक आहे हा बाबा दिला असेल चॉकलेट देऊन घरी आला असेल, कारण त्यांना बी त्याच्यावरती एवढं शक गेला नाही त्या गोष्टीचा. आणि तो तिथं पुढं करत म्हणजे त्यानेच व्हॉट्सअपला फोटो बी टाकायला सांगितले, शोधायला पण तो सगळीकडे पुढं होता. त्याच्यावर कोणाला त्याच्यावरती असा डाऊट गेला नाही पटकन. आणि हा विजय खैरनार हा उपटाजी कोण आहे हे पण माहिती करून घ्या. हा विजय खैरनार हा आहे त्याच गावातला राहणारा, आईबाप नाही, आजीकडे राहतो, उपटाजी शिकला नाही, शाळेत अक्कल कमी, गावात बोंबलत फिरायची सवय, वन साईड कट मारून झिपऱ्या वाढवून फक्त बोंबलत फिरायचं गावामध्ये, बाकी काय काम नाही. त्याचं काम होतं गमड्याच्या हाताखाली कामाला जात होता, तिथून 10-12 किलोमीटरवरती. रोज कामाला जायचं, घरी यायचा. त्या दिवशी रविवारचा दिवस असल्यामुळे घरीच होता. आता सगळ्यांनी विचारलं त्याला, ते मला काय माहीत नाही म्हणला. माहीत नाही म्हणल्यावरती त्यांनी पण काय एवढं
हे फोर्स केला नाही त्याला की बाबा, कारण कोणाला डाऊटच नाही ना, गावात अशी कधी घटना घडली नव्हती, कोणाला माहिती नव्हतं, त्याच्यामुळे एवढं काय डाऊट गेला नाही त्याच्यावरती. सगळ्यांना असं वाटलं की बिबट्याने वगैरे तर नाही नेलं लेकरू बाबा, झालं काय नक्की. सारे शेतं बितं सारं शोधून झालं, कुठं भेटाना. हा उपटायची तर म्हणलं मला काय माहीत नाही. नंतर सारं गाव शोधून झाल्यानंतर असंच एकाच्या डोक्यात विचार आला. कसा आला होता त्याचं त्याला माहिती, नियती म्हणा काही म्हणा जे काय असेल. त्यांच्या घरापासून जवळजवळ 200 मीटरवरती, 200 ते 300 मीटरवरती एक याचा मोबाईलचा टॉवर आहे. त्या मोबाईलच्या टावरच्या आजूबाजूला काय झाडं बिडं आहेत जास्त. आणि ते झाडं बिडं असल्यामुळं आता ते फेन्सिंग केलेलं आहे याचं तारेचं, त्याला याच्या बाजूने, आणि त्याच्यामध्ये झाडं बिडं उगलेले आहेत. झुडपं दाट आहेत जरा साईडने, आणि एकदम गल्लीच्या शेवटलाच ते हे आहे, म्हणजे तिथून गल्ली संपते. शेवटचं घराच्या नंतर ते टावर, आणि तिथून पुढं गल्ली संपते पुढं, आणि त्याच्या बाजूला झाडं बिडं. तर त्याच्यामध्ये ते म्हणजे चला इथं बघू बाबा जरा. आणि त्याच्या आधी तो विजय त्या ठिकाणी जाऊन तो बोलला नाही इथं, तो पुढं होऊन तो म्हणला नाही इथं तर काही दिसत नाही. असंच एक जण पुढं गेला, त्याने बघितलं, थोडं नीट बघू म्हणला. तो काय बरोबर बघत म्हणला, थांब मी जरा आतमध्ये घुसून बघूया. त्यांनी बघितलं, तिथं मुलगी, तिथं निर्वस्त्र आणि तोंडावर दगडांनी ठेचलेलं पूर्ण तोंड. हे ज्यावेळेस बघितलं त्याच्या डोक्यामध्ये मुंग्या झाल्या डोक्यामध्ये, म्हणजे सगळ्याच्याच पायाखालची जमीनच हे झाली. कोणाला काय बोलावं काय हे करावं सुचत नव्हतं. असं बघितल्यावरती मग आरडाओरड चालू झाली सगळीकडंच. सगळे अख्खं गाव तिथं सारं जमा झालं बघायला घ्यायला. ह्याच्यामध्ये पण त्यांनी लगेच असं दिसल्यावरती आता लगेच डाऊट आला त्याच्यावरून की काहीतरी झालेलं आहे. पहिले तर मर्डर झाला आहे आणि अंगावरती कपडे नाही म्हणजे अजून बी काहीतरी विषय आहे. लगेच त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस स्टेशनची लगेच एक टीम तिथं आली. पोलीस स्टेशनने ते एरिया बॅरिगेड केला, बॉडी ताब्यात घेतली, ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवली. रुग्णालयात पाठवून तिथंच फॉरेन्सिकची टीम पण सोबत होती त्यांच्या. तर तिथून तिला प्राथमिक रुग्णालयात पाठवून सगळे रिपोर्ट घेऊन ते याला आता पोलिसांनी, आता पोलीस आहे. आता पोलीस येणार हे कळल्यावर त्यात पोलिसांनी यायला तिथून तालुक्याच्या ठिकाणाहून तिथे यायला थोडा वेळ तर लागतो. तर तेवढ्या वेळामध्ये हा तिथून सटकला होता विजय. हा तिथून घरी निघून गेला. घरी जाऊन बसला. आणि त्याला तो म्हणजे निर्धास्त होता त्या गोष्टी. त्याला वाटलं मला काय पकडणार नाही अशा ह्याच्यात तो होता. आणि माझ अंगात पोलीस आले. पोलिसांनी मग ते सगळी बॉडी बिडी ताब्यात घेऊन आता लोकांच्या भावना तोपर्यंत हे झालं, त्या सगळे रागात होते. अख्खा गावात म्हणजे संतापाची लाट उसळलेली होती की पोरीसोबत आता एवढे 3.5 वर्षाची लेकरासोबत झाले म्हणलं. सगळ्यांच्या डोक्याच्या नसा नुसत्या फडफड करत होत्या. साऱ्यांनी दबाव आणला पोलिसावरती की या गोष्टीचा शोध लागलाच पाहिजे. कोण असेल, जो कोण असेल तो भेटलाच पाहिजे. पोलिसांवरती दबाव टाकला. पोलिसांनी लगेच चक्र फिरवली. मग पोलिसांनी लगेच इन्व्हेस्टिगेशन चालू केली. सगळ्या विचारा मग पोरगी शेवटची कुठं पाहिली होती, घरी किती वाजता गेली होती, शेवटची कोणी पाहिली होती आणि कुठं पाहिली होती. मग हे विचारल्यावरती मग ते म्हणे ती सकाळी गेलती त्या पोरासोबत तिथं वाळूत खेळत होती. ते म्हणे कोण पोराला बोलवा. ते लहान जे पोरं होते तिच्यासोबत खेळणारे ते पोरांना बोलवलं. पोरांना म्हणे काय झालं, तुमच्यासोबत खेळत होती म्हणून ती गेली कुठं. मग पोरांनी सांगितलं आम्ही खेळत होतो. दुपारी 2-2:30च्या सुमारास हा विजय खैरनार जो आहे तो तिथं आला. त्याने आम्हाला सगळ्यांना चॉकलेट दिली आणि तो एकेला म्हणलं तुला अजून चॉकलेट देतो. तिला घेऊन गेला. पोलीस म्हणले आता विजय खैरनार कोण आहे. मग त्या विजय खैरनारच्या घरी चला. मग ते विजय खैरनार ते म्हणले आता इथंच होतं. म्हणजे तू कुठे गेलं म्हणले काय एवढ्यात इथंच होतं म्हणे. पोलीस म्हणले कुठे आहे, त्याचं घर दाखवा.
सारे मग घरी त्याच्या घरी गेलो, हा घरीच बसलेला दरवाजातच. आजी पाहुण्याकडे गेलेली होती. पोलिसांनी घेतला परिमाणमध्ये, घरात घुसले. घरात बघितलं याचे रक्ताचे डागबीग पडलेले थोडे बहुत. याने साफ केलं पण तरी पण दिसत होते, भीतीवर वगैरे शोधलं होतं. पोलिसांनी मग ठणकावला तिथंच. आता पोलीस आहे, पोलिसाचं काम बेकार. पोलिसांनी मग ठणकावला का लगेच त्यांनी सांगितलं बाबा, आणि माझा हा मीच केलं म्हणे. पोलिसांनी विचारलं काय केलंस. पोलिस ते मला तिथून घेऊन आलो, चॉकलेट दिलं, घरी आणून त्याच्यासोबत कृत्यगतीचा गळा दाबून ठेचून मारलं. अत्याचार वगैरे केला. ते पोलिसांनी विचारलं का. तो म्हणे त्याने सांगितलं मग तिच्या बापासोबत त्याचं 1 महिन्यापूर्वी काहीतरी भांडण झालं. आता हे त्याने सांगितलंय फक्त स्टेटमेंटमध्ये, हे किती खरं किती खोटं माहीत नाही. त्याने स्वतःच्या बचावासाठी म्हणा किंवा कशासाठी त्याने सांगितलं की हां मला त्या गोष्टीचा राग होता मनामध्ये, त्या बापासोबत 1 महिन्यापूर्वी भांडण झालं आणि त्याच्या रागामधून मी तिच्यासोबत ही गोष्ट केली, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी मग काय लगेच अर्धा तासात लगेच उचलून जेलमध्ये टाकला. तोपर्यंत हे सगळं घडत होतं. हे सगळं संध्याकाळी त्या दिवशीची घटना, म्हणजे रविवारीच हे सगळ्या गोष्टी काढल्या. तोपर्यंत मीडियामध्ये किंवा कशामध्ये काहीच बातमी नव्हती, कोणाला काय माहिती नव्हतं, काहीच नव्हतं. त्या दिवशी जसं सगळ्यांना कळलं तसे सगळ्यांचे म्हणजे जवळजवळ अख्ख्या तालुक्याचे स्टेटस होते त्या दिवशी संध्याकाळी त्या यज्ञाचे. आणि सगळं गावात एकदम तणावाचं वातावरण सगळंच. कोणी त्या दिवशी म्हणजे घरी कोणी जेवणच सुद्धा बनवलेलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जवळजवळ 250-300 लोकांनी मिळून मोर्चा काढला गावात. तिथं आंदोलन केलं, अख्खा रस्ता बंद करून टाकला. तिथून त्यांच्या इथून हायवे जातो, तो हायवेच त्या दिवशी बंद. त्या हायवेवरच आंदोलन केलं. त्या हायवेवर आंदोलन केल्यानंतर जसं आंदोलन झाल्यानंतर तिथं त्यांनी हेच करून टाकलं. ते म्हणजे जोपर्यंत त्याला फाशी भेटत नाही आणि गावात फाशी भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुलीचं शव घेणार नाही, मुलीचा मृतदेह आम्ही घेणार नाही, स्वीकारणारच नाही. मग त्याच्यानंतर तिथं तिथले मंत्री दादा भुसे त्या ठिकाणी आले. त्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी मृतदेह तर आता स्वीकारला आहे, पण अंत्यविधी अजून केलेलं नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत त्याला फाशी भेटत नाही, आमच्या समोर फाशी भेटत नाही, तोपर्यंत मुलीचा अंत्यविधी आम्ही करणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. गावकऱ्यांचं पण सगळ्यांचं तेच म्हणणं आहे. आणि तिथं काय कॉलेज असल्यामुळं की शाळा आहे, तर दुसऱ्या गावचे पोरंसुद्धा त्या ठिकाणी येतात, दुसऱ्या गावच्या पोरीसुद्धा त्या ठिकाणी येतात. आणि त्या महामार्गावरती जे आंदोलन त्याच्यामध्ये पोरी आणि बायका सगळ्यात जास्त होत्या. म्हणजे महिलांचं आणि मुलींची सगळ्यात जास्त संख्या होती त्याच्यामध्ये. आणि भावना सध्या जाम पेटलेलं आहे ते वातावरण, अजून पण तिथं तणावाचंच वातावरण आहे. त्याच्यानंतर मीडियाला जाग आली आणि कालपासून त्यांनी ते फक्त कव्हर केली आहे स्टोरी. त्यांनी काय ते घटना फक्त कव्हर केली. कव्हर म्हणजे फक्त त्यांनी सांगितलं आहे हां असं असं आहे, असं असं झालं आहे, बस. ह्याच्या व्यतिरिक्त कुठली बातमी उचलून धरण्यात आलं नाही प्रकरण. त्यांच्या सध्या याच्यातच गुंतलेले आहेत ते. शिंदेचे मंत्री मग देवेंद्रला भेटले, देवेंद्रचे याला भेटले, ह्याचेही कार्यकर्ते त्याच्यात गेले, ह्याच्यातच त्यांचं चालू आहे. बाकी कुणी ही बातमी अजून म्हणजे उचलून ज्या प्रकारे ते प्रकरण उचलून धरलं पाहिजे त्या प्रकारे ते उचलून धरलेलं नाही आहे अजून पण. ते दादा भुसे तिथे येऊन गेले, त्यांनी सांगितले होईल ह्याच्यामध्ये त्याला फाशी होईल वगैरे वगैरे, चांगला वकील देऊन हे करून होईल. पण अशा गोष्टी होणे या व्हायलाच नाही पाहिजे, ह्याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजेत. ते झाल्यानंतर मग त्याला न्यायालयात नेऊन त्याला जेलमध्ये टाकून फाशी देऊन हे करून ते बोंबलून काय होत नाही. पहिली गोष्ट सांगतो, याच्यावरती जोपर्यंत
काय होतं त्याला, कायमस्वरूपी तोडगा निघत नाही ना तोपर्यंत काही होणार नाही. कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे ह्या गोष्टीवरती, की असे भेटले ना, भेटले आहेत, स्वतः कबूल केलं आहे, जागेवर तिथं ठेचून मारलं पाहिजे. तर हे करणाऱ्यांची मनामध्ये भीती बसेल. नाही तर काय नाही, असं होत नाही. आता सांगितलं तुम्हाला चालू झालं त्यावेळेस पण सांगितलं की साताऱ्याची ती घटना की 2 महिने झालेत, अजून 2 का 1.5-2 महिने झालेत आत्ताशी. त्याच्यानंतर ही दुसरी घटना, तेच सेम स्ट्रॅटजी, सेम पॅटर्न, काही फरक नाही. त्याला पण त्या मुलीच्या बापावरती राग होता म्हणून त्याने ती गोष्ट केली. इथं पण सेम आणि सेम तिच्या तोंडावरती त्याने जातं टाकलं होतं त्या बाळाच्या. इथं याने दगडाने ठेचलं. सेम स्ट्रॅटजी आहे. तर जोपर्यंत सरकार ह्या गोष्टीमध्ये कडक कायदे आणून, फक्त कायदे करून काय होत नाही, ते कायदे तुम्हाला बजावता सुद्धा म्हणजे ते अंमलात सुद्धा आणता आले पाहिजेत. नुसते कायदे करून आणि नुसत्या केसी लावून काय होत नाही. लई केसी आहेत, लई होत गेल्या त्या केसीला. सध्या हायकोर्टात याचे नंबर बघितले ना, तुमच्या डोळे पांढरे होते, एवढे केसेस आहेत. तर कुठंतरी असं झालं पाहिजे, कुठंतरी अशी पटकन नाही जागेवर. भले तुम्ही 7-8 दिवस घ्या, 8 दिवसात तुम्हाला सारं येतं, DNA रिपोर्ट येतात. आरोपी जर स्वतः ती गोष्ट कबूल करतोय, आरोपीने स्वतः कबूल केली, त्याने स्वतः कबूल केलं की हां मी मारलं, आणि माझात एकदम असं नाही की भिवून माझात, हां मी मारलं. दुसरी गोष्ट, ते लेकरू गेले हो आईबाबाचं, त्यांची सुद्धा तुम्हाला त्यांचं दुःख तुम्हाला जर दिसत नसेल सरकारला किंवा न्यायपालिकेला, तर का जनतेनं कायदा हातात घेऊ नये. त्याचं तर म्हणणं आहे ते गाववाल्याचं, ते पोलिसांनी तिथून बाहेर कसा काढला, आमच्या हातात द्यायचा होता, आम्ही त्याचं बघितलं ना, अजून पण आमच्या हातात द्या, तुम्ही न्याय देऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही न्याय करू नका, त्याला जेलमध्ये टाकून हे करू नका, आमच्याकडे द्या, आम्ही न्याय करतो, तुम्हाला जमत नसेल आम्ही न्याय करतो. हे जनतेच्या तोंडावरती हे वाक्य येणं, हेच पहिली गोष्ट. तर सरकारचं न्यायव्यवस्थे आणि सुरक्षा व्यवस्थेचं त्याचं सगळ्यात मोठं काय बोलतो त्याला, निष्क्रियपणाचा हा कळस आहे. म्हणजे हा त्याचा काय बोलतो त्याला, त्या काय बोलतो आपण त्याला, यार मला लक्षात येईना आता, शब्द सापडत नाही, पण असं आहे की लोकांचा म्हणजे एवढी लोकांचं त्या न्यायपालिकेवरून आणि सुरक्षा व्यवस्थेवरून, सरकारवरून लोकांचा विश्वास उडालेला आहे. विश्वासच नाही राहिला लोकांना. म्हणजे हे वाक्य ज्यावेळेस लोकांच्या तोंडावरती येतात, तर त्यावेळेस कुठेतरी विचार करण्याची वेळ येते की आपली न्यायव्यवस्था किंवा आपलं सरकार किती सक्षम आहे की तुम्हाला न्याय देण्यामध्ये, हे त्या गोष्टीवरून लक्षात येतं तुमच्या. असो, लवकरच अशी अपेक्षा करतो ईश्वराकडे पण की त्या बाळाला, यज्ञाला लवकरच न्याय मिळेल, सरकारचे डोळे उघडतील आणि पुढे दुसरी अशीच यज्ञ होऊ नये कोणाची, असं सरकार काहीतरी उपाययोजना करेल, असे काहीतरी कायदे आणेल किंवा अशी आरोपींवरती अशी जरब बसवेल की पुन्हा अशी घटना घडणार नाही. एवढी ईश्वराकडे प्रार्थना करून तुमची रजा घेतो. तुम्ही सुद्धा या प्रकरण उचलून धरा जोपर्यंत तिला न्याय भेटत नाही. मीडियाकडून अपेक्षा ठेवू नका. जनतेनेच ही गोष्ट उचलून, मला पण ही गोष्ट माहिती नव्हती, मला ताईने सांगितलं तेव्हा मला माहिती पडली ही गोष्ट, कारण कोणी उचलली नव्हती. माझ्या ताईचा फोन आला मला, आम्ही बोलत होतो, बोलता ताईने मला सहज विचारलं, अरे ते मालेगावचं झालेलं माहिती आहे का? म्हटलं काय रे? मला म्हणे ते मालेगावला ते एका मुलीवरती अत्याचार करून तिच्या तोंडावरती दगड टाकून ठेचलं. म्हटलं मालेगावला? आता माझ्या डोक्यात तेच पहिलं सासवडीचं घडलेलं. मी म्हटलं नाही रे, ते सासवड्यात झालं. म्हटलं मालेगाव इकडं, सासवडी इकडं. ती म्हणे नाही मालेगावला झालं. मालेगावला म्हटलं मला नाही माहिती.
ती म्हणली बघ तू बघितलं नसं म्हणली, तुला मी पाठवते म्हणली. तिने लगेच ते सोशल मीडियावरती ज्या रील्स वगैरे आल्या होत्या आणि ते सोशल मीडियातच हे प्रकरण जास्त गाजलं. सोशल मीडियाने जास्त उचलून धरलं म्हणून हे इकडं मीडियामध्ये आलं, नाही तर तोपर्यंत कुठंच नव्हते. तिथल्या गावकऱ्यांनी सोशल मीडियानी यांनीच ते प्रकरण वरती आणलं, नाही तर हे असं दाबलं गेलं असतं आणि त्याचं काही झालं नसतं पुढं. आज मी मीडियाने ते काय उचलून धरलेलं नाही. म्हणजे ताईने मला पाठवलं, मी ती बघितली केस, मग रात्रभर ते पूर्ण केसचा स्टडी केला. नाही तर आज केस वेगळी सांगणार होतो मी, पण नाही, मला ते बघूनच रावलं नाही. मला ते म्हणलं ती बाकीचे केस मला ते गेलं बसायच्या टिंबटिंबमध्ये, त्याच्याशी काय घेणं नाही. ही केस पहिली सांगायची, कारण ते बाळाला न्याय मिळाला पाहिजे. आणि हे मीडियावाले कोणी ती उचलून धरायला तयार नाहीत. आमच्यासारखे कोणीतरी आहेत थोडे बहुत 4-2 लोक यूट्यूबमधले, आणि यूट्यूबवाल्यांनीच बऱ्यापैकी उचलून धरली आहे. जर बघितलं तुम्ही, ते जरी सर्च जरी केलं तुम्ही तुम्हाला जास्त करून जे लोकल न्यूज चॅनल आहेत, जे यूट्यूबवरचे जे मीडियावाले आहेत, ते यूट्यूबवाल्यांनीच हे उचलून धरले. बाकी मोठी मीडिया हाऊसने कोणी उचलून धरलेलं नाही प्रकरण, तुम्ही बघू शकता. म्हणून एकच विनंती आहे की तुम्ही सुद्धा हे उचलून धरा आणि त्या बाळाला न्याय मिळेल अशी सरकारकडं सगळ्यांनी मागणी करा. मागणीच करायला लागेल, तुम्ही काय त्याच्यावेळी तुम्ही काय करू शकत नाही. मागणीच करा. आणि देवाभाऊ सध्या सगळ्याच गोष्टी आपण टॉपला गेलो आहे. म्हणजे चांगल्या गोष्टी खाली गेलो आहे आणि वाईट गोष्टी वर गेलो. म्हणजे भ्रष्टाचार, गुन्हेगारी ह्याच्यात आपण टॉपलाच आहे सध्या. तुमच्या काळामध्ये गृहमंत्री म्हणून तुम्ही सुद्धा काहीतरी जबाबदारी घ्यायला थोडं शिका. आता तरी घ्या. नुसतं पार्ट टाईम गृहमंत्री फुल टाईम मुख्यमंत्री होऊन चालत नाही. फुल टाईम गृहमंत्री व्हावं वाटल्यास पार्ट टाईम मुख्यमंत्री व्हा. 2 उपमुख्यमंत्री आपल्याकडे ऑलरेडी आहेत, ते करतील काय करायचं ते. तुम्ही सध्या गृहमंत्री व्हा, कारण सध्या गृहमंत्र्याची गरज आहे, मंत्र्याची नाही. मुख्यमंत्री जे 2 आहेत ना, ते उप कशाला गेलेत, मग त्यांनाच्याकडे द्या, ते करतील. तुम्ही गृहमंत्रीपदाचं नाही तर तुमचं गृहमंत्रीपद दुसरं कोणाला द्या. दुसरा द्या, नाही तर कोणाला तिकडं काही बी करा, आम्हाला त्याची काही घेणं नाही. महाराष्ट्रातील कुठल्याही जनतेला त्या गोष्टीची घेणं. तुम्हाला आम्हाला फक्त एवढंच पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था. सध्याचे घटना घडतायत, रोज 10-5 केसेस येतात, रोज येतात. कुठं अत्याचार, आणि अत्याचाराचे येत आहेत, चोरीच्या, बिबट्याचं तर लई झाले सध्या गावाकडे, ठिकठिकाणी बिबटे झाले. त्याला मी सरकार सध्या काही करायला तयार नाही. असो, तर या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही सगळे ह्या गोष्टीवरती सरकारवरती प्रेशर आणा या गोष्टीसाठी की न्याय मिळावा त्या बाळाला. आम्ही तर आहेतच. ईश्वर आणि एकच प्रार्थना आहे की तिच्या आत्म्याला शांती दे आणि त्या हरामखोरच्या आत्म्याला शांती लागू देऊ नकोस आयुष्यात. ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे.